किती दिवस झालं, किती दिवस झालं मी पाहिलं ना तुला, मी पाहिलं ना तुला. सांग सखे तू आठवणीत, सांग सखे तू आठवणीत. करतेस का मला, करतेस का मला. तर आज आपण कवळं प्रेम याविषयी कविता व माहिती बघणार आहे. तर कविता आणि माहिती तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. प्रेम म्हणजे प्रेम असतं असं आपण कायम म्हणत असतो मित्रांनो, पण नेमकं काय असतं हे कुणालाच माहीत नसतं. फेब्रुवारी महिना आला का नाही मित्रांनो, की आपण एकच मनात गोष्ट ठरवून ठेवलेलं असतो की कुणाला तरी आता प्रपोज करायचा किंवा कुणाला तरी भेटवस्तू द्यायची. अशा म्हणजे गुलाब, केळी, चॉकलेट अशा बऱ्याच वस्तू आपण देण्यासाठी बाजारपेठांमध्ये जात असतो. तर ती दुकानं भरगच्च अशी भरलेली असतात. बाकीच्या साईड ग्रीटिंगसाठी बघा किती भरलेले असतात. अब्जावधी डॉलरचे मित्रांनो उलाढाल होते त्यावेळेला. यांचे मार्केटिंग, कॅम्पेनिंग आणि आधीपासूनच सुरू झालेलं असतं. व्हॅलेंटाईन आला असं बऱ्याच वेळेला काय चालू असतं मित्रांनो. या चक्रव्यापाला माणूस भुलून जातो मित्रांनो. म्हणजे बघा हे सगळं निसर्गरम्य बघितल्यानंतर ना आपल्याला मनामध्ये एक वेगळीच अशी का नाही हे होऊन जाते, म्हणजे भुलून जातो आपण त्यामध्ये एकदमच. आपल्यालाही प्रियसी असावे असं वाटत जातं प्रत्येकाला. असं म्हणजे मुलीला बघा वाटतं की माझा पण बॉयफ्रेंड असावा, मुलाला वाटतं की मला सुद्धा हे पाहिजे ते पाहिजे, असं बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो. या भावनेनं माणूस पछाडतो. त्यांचे प्रेम का नाही मिळवणं हेच लक्ष जातं. पण मित्रांनो आयुष्यात सगळं काही करावं पण प्रेमाच्या जास्त मागे लागू नये. आपल्यालाही प्रियसी असावे, प्रियकर असावा असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. माणूस त्या भावनेनं पछाडून जातो. त्यांचे किंवा त्याचे प्रेम मिळवणे हेच त्यांचं जीवन कार्य बनतं. यासाठी जन्म आणि झाला असे वाटू लागतं त्या माणसाला. मग ते प्रेम मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जातो. म्हणजे मित्रांनो काही पण करायचं पण ते प्रेम आपल्याला मिळवायचंच आहे असं तो ठरवत जातो मित्रांनो. कुठल्याही थराला जातो. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं असं विचारल्यावर तो म्हणतो, कुठल्याही म्हणजे कमी तरी वयाच्या मुलाला आपण विचारलं ना की प्रेम म्हणजे काय आहे, तर तो लगेच सांगतो की प्रेम म्हणजे माझं जीवन आहे, असं काहीतरी गोष्टी सांगत होतो. प्रेम म्हटलं का नाही मित्रांनो की पुरुषांमधील विशिष्ट प्रेम असाच सगळ्यांचा समज होतो मित्रांनो. पण मुले अगदी लहान असताना त्यांच्यासाठी असणाऱ्या गोष्टींचा पुस्तकांमध्ये किंवा चित्रपटात एखाद्या राणीला जिंकायचं असतं, पुण्या राजकुमाराला एखाद्या राजकुमाराशी लग्न करायचं असतं, किंवा आजकाल जग जिंकणाऱ्या सुपर हिरोना एखाद्या खास अशी मैत्रीण असतेच मित्रांनो. अशी मुलांची म्हणजे हे झालेली आहे, भावना झालेली आहे की त्यांच्या आपल्याला सुद्धा असं कोणीतरी असावं. धार्मिक ग्रंथ, थोर तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरु, योगी, मानवशास्त्रज्ञ व मनोवैज्ञानिक यांनी प्रेम या भावनेविषयी बरंच काही सांगून त्यांनी लिहून ठेवलं आहे. ते सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. कथा, कादंबरी, चित्रपट यांवर सदा सर्वदा दाखवत असतात. तेच खरं प्रेम माणूस समजलं जातो. संकल्पना सर्वसामान्यांच्या डोक्यात ठाण म्हणून बसलेली दिसते. जे दाखवतात ते पाहणे किंवा जे आवडते तेच दाखवणे असं चक्र या जगात सुरू आहे मित्रांनो. आपल्या सर्वांच्या मुलांवर हीच मनस्थिती म्हणजे खोलवर मित्रांनो परिणाम होत आहेत त्यांच्यावरती. तर मित्रांनो पुढील कविता आणि माहिती तुम्हाला कशा प्रकारे आवडली सांगायला विसरू नका. फक्त तिच्या कवळूशा जीवाचं तीच अल्लडते प्रेम, कधी कुणामध्ये गुंतल, कधी पुन्हामध्ये गुंतेल. तिलाच नव्हता नेम. न व्हावे तेच व्हावं आणि दुनिया ते पाहत राहावं. पडली ती प्रेमात कितीतरी गोष्टींच्या त्या भ्रमात. मन तिचं गुंतत गेलं, स्वप्नांच्या दुनियेत वाहत गेलं. मागे फिरण्यासाठी वाट ही भेटेना, अवजड त्या विचारांची गाठ ही सुटेना. थोडस मिळवत ते साहस, केलं मग तिनेच धाडस, घाबरतच घरच्यांपुढं मांडलं हेच कोडं. आई बापांचे हात पाय गळाले, लेकरांसाठी पाहिलेलं स्वप्नच दूर पळाले. स्वतःच्या संस्कारांना दोष देत जीवाला ते हळवत राहिले. भनकती लागली दारोदारी, समाजाने सुरू केली कडू शब्दांची मारी.
आपल्याच त्या लेकराला कुणी आज समजेना, आपल्याच त्या लेकराला आज कुणी समजेना. खरंच ओळख सर्वांची आज पटली खरी, खरंच ओळख आज सर्वांची आज पटली ती खरी. समाजाच्या शब्दांनी सर्वस्व देतं, समाजाच्या शब्दांना सर्वस्व देतं. सारे शब्दही आता संपले, सारे शब्दही आता संपले. शेवटी माय बापच हो, शेवटी माय बापच हो. आपल्या काळजाला त्यांनीच जवळ घेतले, आपल्या काळजाला त्यांनीच जवळ घेतले. खरंच काय चूक झाली त्या तिच्या अल्लड वयाची, खरंच काय चूक झाली तिच्या त्या अल्लड वयाची. काय चूक त्या तिच्या भावनांची, काय चूक त्या तिच्या भावनांची, की तिच्या त्या निरागस प्रेमाची, की तिच्या त्या निरागस प्रेमाची. लूट चोरी खून खोटेपणा या वाईट गोष्टींना थारा देणाऱ्या, लूट चोरी खून खोटेपणा या वाईट गोष्टींना थारा देणाऱ्या आज या शुद्ध प्रेमासाठीच, आज या शुद्ध प्रेमासाठीच नजर खरंच चुकली समाजाची, खरंच नजर चुकली समाजाची. तर मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती आणि माहिती कशा प्रकारे आवडली सांगायला विसरू नका.